जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात भारत देशातल्या सर्वसामान्य नागरिकांचं सर्वमान्य नेतृत्व सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं। आता ज्यांचे आपण विचार या ठिकाणी ऐकले ते महाराष्ट्राच्या काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, महाराष्ट्रातल्या आदिवासी समाजाचं आणि आपल्या सगळ्यांचं नेतृत्व करणारे आपले सहकारी मधुकरराव पिचड, आमदार अरुणकाका जगताप, कोहिनूर गोमसे, श्रीयुत अश्विन गांधी, आपले सगळ्यांचे उमेदवार संग्राम जगताप, आमदार वैभवराव पिचड, अशोकराव विखे, दादाभाऊ कळमकर ज्यांचे विचार आपण या ठिकाणी ऐकले ते चित्रताई वाघ, सीताराम पाटील वायकर, अंकुशराव काकडे, प्रतापराव ढाकणे, सर्जेराव निमसे, नरेंद्र पाटील, संघटनेचे अध्यक्ष राजेंद्रराव फाळके, घनश्याम शेलार, राजेंद्र दादा नागोरे, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या श्रीमती मनंताताई गुंड, रेश्माताई अत्रे, निर्मलाताई मालपाणी, शरणाबाई लगड, अन्य सगळे सहकारी मित्र आणि उपस्थित बंधू भगिनींनो, 23 तारखेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी येतो। ही निवडणूक महत्त्वाची आहे हे सगळ्यांनी सांगितलं। मी यापूर्वी एकदा संग्रामच्या प्रचारासाठी येऊन गेलो, त्यांची उमेदवारी जाहीर होण्याच्या पूर्वी जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला गेला होता, त्यालाही मी हजर राहिलो आणि 3-4 दिवसामध्ये मी कर्जतला सुद्धा एकदा येणार आहे। हे पुन्हा पुन्हा या ठिकाणी मी येतोय आणि त्याचं कारण महाराष्ट्रातून देशाच्या संसदेमध्ये आम्हाला एक नवी पिढी तयार करायची। आज या जिल्ह्यामध्ये विधानसभेमध्ये उमेदवारांची निवड करत असताना आम्ही श्रीगोंद्यातून राहुलची निवड केली, इथून संग्रामची निवड आम्ही या ठिकाणी त्यावेळी केली आणि मधुकररावांना सांगितलं आता जर थांबलं पाहिजे आपण दोघांनी, तिथं आपण वैभवची निवड करूया। या तिन्ही तरुणांना आम्ही या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये तुमच्या पाठिंब्याने आणलं। त्याचं महत्त्वाचं कारण पुढची 5-25 वर्ष या जिल्ह्याच्या विकासाच्या संबंधीची जबाबदारी घेणारं एक कर्तृत्ववान पिढी तयार केली पाहिजे आणि म्हणून ह्या निवडी आम्ही लोकांनी केल्या आणि लोकसभेची निवड करताना सुद्धा या ठिकाणी आम्ही राहुलची निवड केली। मला आठवतं आहे की 50 वर्षाच्या पूर्वी मी महाराष्ट्राच्या विधिमंडळावर काम करत होतो, संघटनेमध्ये काम करत होतो। निवडणुका जाहीर झाल्या 67 आणि 70-72 या कालावधीमध्ये जवळपास महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 25 ते 30 तरुण लोकांना संधी दिली यशवंतराव चव्हाणांनी। त्याच्यामध्ये मी होतो, स्वर्गीय गोविंदराव अधिक होते, अनेकांची नावं सांगता येतील, आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये होतो आणि काँग्रेस पक्षाची बैठक भरली होती। कोणत्याही चव्हाण साहेबांना यशवंतरावजींना चिठ्ठी पाठवली की तुम्ही फार नवखे उमेदवार काढले। त्यावेळी यशवंतरावांनी सांगितलं की आपल्या सगळ्यांची पिढी गेली 40-45 वर्ष काम करते महाराष्ट्रासाठी,
देशासाठी आता तुमची माझी जबाबदारी आहे पुढची पिढी तयार करायची आणि त्यासाठी या लोकांना आम्ही संधी देतो आहोत. आणि ते यशवंतरावजींचे शब्द आम्हा लोकांच्या कानात आहेत. आणि म्हणून आज माझ्यासारख्याची बाळासाहेब थोरातांची मधुकरराव पिचड यांची ही जबाबदारी आहे की आम्ही पुढच्या 50 वर्षाचं महाराष्ट्राचं नेतृत्व हे तयार केलं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या जनतेचा कारभार त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याची कुवत असलेले ही नवीन नेते हे तयार केले पाहिजे. त्यामधून आज या ठिकाणी लोकसभेच्या उमेदवाराच्या बद्दलची निवड संग्रामची केलेली आहे. आम्ही पाहतो इथं महानगरपालिकेमध्ये काम केलं, महापौर म्हणून काम केलं, महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये काम केलं. आता आणखीन थोडं काम करायला पाठवायचं आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या पाठी मिळेल. त्याच्यामध्ये आपण यशस्वी येऊ याच्यातून माझ्या मनामध्ये काही शंका नाही. आणि म्हणून ही उमेदवारी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर दिली. खासदार हा महत्त्वाचं काम करत असतो. काही गोष्टी त्यांनी सांगितल्या, मागच्याही सभेत सांगितल्या, ते दुरुस्त केल्या पाहिजेत. त्यांनी सांगितलं की मी नेहमी इथं राहीन, नेहमी तुमच्या पुढे असेल, असं करू नको. 6 महिने दिल्लीला पार्लमेंटच्या अधिवेशनाला हजर राहावं लागतं, तिथं भाग घ्यावा लागतो. भाग नाही घेतला तर वर्तमानपत्रात लिहितात मौनी खासदार होता. आम्हाला काही मौनी खासदार होऊन द्यायचा नाही. गैरहजर राहिला तर हजेरी नाही म्हणून त्या ठिकाणी छापून येतो. प्रत्येक खासदाराचे किती दिवस हजर होते, किती प्रश्न विचारले, या सगळ्याची नोंद ही देश पातळीवर केली जाते. आणि मला अभिमान आहे की गेल्या 5 वर्षाची नोंद पार्लमेंटनी केली. पहिल्या 5मध्ये राष्ट्रवादीचे 2 लोक आहेत. 1 नंबर सुप्रिया सुळे आणि 2 नंबर धनंजय महाडिक हे कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे खासदार की यांची 96% उपस्थिती, जास्तीत जास्त प्रश्न, जास्तीत जास्त बिलं, जास्तीत जास्त कायदे या संबंधीचा सहभाग करण्याच्यासाठी हे नवं नेतृत्व तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये आणखीन काही लोकांना त्या ठिकाणी पाठवायचं आहे. नगरचे प्रश्न वेगवेगळे आहेत. दक्षिणेमध्ये काही गोष्टी आहेत. एकेकाळी दक्षिण म्हणलं की दुष्काळ, आणि त्या दुष्काळाला आज तुम्ही तोंड देतात. त्या दुष्काळाची स्थिती अनेकदा आपण बघितली. कदाचित तुम्हाला माहीत असेल किंवा जुन्या लोकांना माहीत असेल की दुष्काळाची परिस्थिती बघण्याच्यासाठी नगर जिल्ह्यात एकदा जवाहरलाल नेहरू आले होते. त्याच्यानंतरच्या काळामध्ये इंदिरा गांधी आले होत्या. आणि म्हणून नगरची विशेषतः दक्षिणेची ओळख ही दुष्काळाची ही ओळख ही प्रामुख्यानं दक्षिणाची आहे. आणि आज या दक्षिणेच्या उमेदवारीचा विचार करत असताना तिथल्या प्रश्नाची सोडवणूक करण्याची ही जबाबदारी ही घेण्याचे काम आम्हाला लोकांना करावं लागेल. 5 वर्ष या ठिकाणी 2-3 टर्म आम्ही बघितलं. भाजपच्या वतीनं खासदारकीची जबाबदारी गांधींच्यावर टाकलेली होती. राजकारणात आमचे मतभेद असते, पण देशामध्ये आम्ही जेव्हा दिल्लीमध्ये बसतो आणि विशेषतः महाराष्ट्रातला कुठल्याही पक्षाचा खासदार असला तर त्याच्या भागातल्या प्रश्नाची मांडणी करण्याच्यासाठी काय करावं यासाठी माझ्याकडे चर्चेला येत असतात. आणि मी तिथं माझ्याकडे आलेला खासदार कोणत्या पक्षाचा आहे कधी बघत नाही, तो माझ्या महाराष्ट्रातला आहे. आणि मला आठवतं आहे की गांधीसुद्धा माझ्याकडे कधी ना कधीतरी येत असत लोकांच्या प्रश्नाच्यासाठी, नगरच्या प्रश्नाच्यासाठी. मला वाईट वाटलं, एक लहान समाजाचा प्रतिनिधी, समान महाराष्ट्रातला व्यापारी समाजाचा प्रतिनिधी त्या ठिकाणी काम करत असताना त्याला संधी दिली नाही. तो त्या पक्षाचा संबंध आहे, मी काही बोलू शकत नाही. पण त्या पक्षाचा नेता आल्याच्या नंतर
खासदार म्हणून मी काय काम केलं हे जनतेच्या समोर सांगायचा त्याचा अधिकार आहे. पण आता मला माहिती नाही नगर जिल्ह्यामध्ये या सगळ्या कामाची जबाबदारी कोणावर आहे. पण मी टेलिव्हिजनवर पाहत होतो की गांधी बोलत होते आणि कोणते मागणं येऊन सारखं सांगत होते थांबवा थांबवा थांबवा. शेवटी त्यांचं काहीतरी मतभेद झाले असं काहीतरी जाणवत होतं. आणि दुसरं आपण बघितलं की एका बाजूने हे तिचं ज्यांनी काम केलं त्याच्याबद्दलचं आणि दुसऱ्या बाजूने ज्यांनी कामाची सुरुवातही केली नाही, ज्याला लोकांची मान्यता अद्याप नाही, त्यांचं त्या ठिकाणी प्रधानमंत्र्यांच्या भोवती जाऊन त्यांच्या जवळ जाण्याच्या संबंधीचा हा त्यांचा प्रयत्न झाल्याच्या नंतर प्रधानमंत्र्यांचे डोळे मी बघितलेले टेलिव्हिजनवर आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसुद्धा हाताने कोणावर ओढलं हे मी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि जो विनम्र होता, काम करणारा होता त्याला घालवलं आणि दुसरं काय रत्न आणलं ते त्या ठिकाणी समोर महाराष्ट्राने पाहिलं. त्या पार्श्वभूमीची ही निवडणूक आहे आणि त्या पार्श्वभूमीवर संग्रामची उमेदवारी एक आगळी वेगळी अशा प्रकारची उमेदवारी आहे. तुम्ही निवडून द्याल याची मला खात्री आहे. पण त्यांच्यापुढे संकट खूप आहे. काल परवा मी बीड जिल्ह्यामध्ये होतो आणि बीड जिल्ह्यातून मी प्रवास करत होतो गाडीने, मुद्दाम गाडीने प्रवास करत होतो. काय पाहिलं रस्त्याने कुठंही कसलं पीक नाही, कुसळसुद्धा उगवलेलं बघायला मिळालं नाही, जनावरांना चारा नाही. रस्त्यामध्ये धामणगाव गावच्या एका गावामध्ये मी थांबलो. मला कळलं की त्या ठिकाणी जनावरांची छावणी आहे. त्या छावणीमध्ये गेलो, जमीन त्या ठिकाणी जनावरांच्या मालकांना भेटलो. त्यांना विचारलं काय दुखणं आहे. अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या. छावण्या सुरू करण्याची आवश्यकता होती 5-7 महिन्याच्या पूर्वी, पण या सरकारला छावण्या सुरू करायची गरज वाटली नाही. मला आठवतं की आम्हा लोकांच्या हातामध्ये सत्ता असताना लागोपाठ 2 वर्ष सातत्यानं छावण्या सुरू केल्या. किती जनावरांना त्यासंबंधीची काळजी घेतली. माझ्या पाहण्यामध्ये आलं की उसाचं वारं खाऊन जनावरांच्या जिभेला जखमा व्हायला लागलेल्या होत्या आणि म्हणून निवळ उसाच्या वाऱ्यावर जनावरं जगणं शक्य नाही आणि म्हणून गुजरातच्या काही संस्थांना सांगून फेनच्या ठिकाणी आणायला लावली आणि मोफत देऊन जनावरं वाचवायच्या संबंधीचा निकाल त्या काळामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने केलेला होता. आज मात्र ते काही चित्र दिसत नाही. दुष्काळ आहे, पाण्याची अडचण आहे, आया बहिणी लांबून पाणी आणतात ते रस्त्याने बघायला मिळतं. जनावरच्या छावण्या नाही आहेत, आहेत त्या कमी आहेत आणि त्यामुळे साहजिकच एका संकटाची अवस्था आज तुम्हाला मला या ठिकाणी बघायला मिळते. ही संकटाच्या अवस्थेतून बाहेर काढलं नाही तर शेतकरी चोखाची भूमिका घ्यायला लागला. तुम्हाला मला धक्का वाटेल अशी माहिती आहे की गेल्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 11,998 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि त्याच्यामध्ये अलीकडे आणखीन काही भर पडली. काल मी सकाळी बुलढाण्याला होतो, दुपारी मी परभणीला आलो आणि संध्याकाळी माझी उस्मानाबादला सभा होती. उस्मानाबादला सभा आल्याच्या नंतर समजल्याच्या नंतर कोणीतरी मला सांगितलं उस्मानाबादला आल्याच्या नंतर की तरावळे नावाचं गाव आहे आणि तिथे एका शेतकऱ्यांनी 2 दिवसाच्या पूर्वी आत्महत्या केली. मी सांगितलं आमच्या सहकाऱ्यांना सभेला मी नंतर जाईन पण पहिल्यांदा त्याच्या घरी जाईन. चला आपण त्याच्या घरी जाऊ. गाड्या वळवल्या आणि आम्ही तरावळेला गेलो. ज्यांनी आत्महत्या केली त्याचे मोठे भाऊ भेटले, त्याची 2 मुलं भेटली. त्यांना विचारलं की का बाबा का आत्महत्या केली. ते म्हणजे डोक्यावरचं कर्ज फार वाढलं होतं. कर्ज फार वाढलं आणि कर्ज वाढलं. कशासाठी कर्ज काढलं म्हणजे ते म्हणजे विहिरीसाठी काढलं होतं. त्या विहिरीत पाणी लागलं नाही.
पीक कर्ज म्हणून घेतलं तो त्या पिकाला पाऊस नव्हता म्हणून पीक गेलं, पैसे परत करू शकले नाही, व्याज वाढलंच गेलं, बँकेच्या नोटीस आल्या आणि जप्तीची नोटीस ज्या वेळेला आली त्यावेळेला तिचा कारखाना होता, त्या कारखान्याच्या प्रमुखांना काही मदत करा म्हणून मागणी केली, त्यांच्याकडून काही मिळालं नाही. त्यांनी पत्र लिहिलं की या कारणाच्यासाठी मला आता जगणं अशक्य झालेलं आहे आणि म्हणून मी आता जीव देतो. त्यांनी आत्महत्या केली, आईबाबा मुलांची माफी मागितली आणि त्या चिठ्ठी लिहून त्या ठिकाणी त्यांनी आत्महत्या केली. 2 मुलं त्याची दुःखी विचार केले. त्याची बायको मावली, तिच्या डोळ्याचं पाणी थांबवला, भाऊ बसलेला. 2 दिवसापूर्वी ही घडलेलं चित्र उस्मानाबादमध्ये झालेलं आहे. का आत्महत्या होतात? एवढी संकट आली, पिकं गेली, कर्जबाजारीपणा आला. अशा वेळेला मदत करण्याची भूमिका ही जबाबदारी सरकारची आहे. जे सत्तेवर असतात कशासाठी सत्तेवर असतात? संकटग्रस्त समाजाला संकटातून बाहेर काढण्याचं असतं. आणि ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला गेला की काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना ही स्थिती झाली, त्यावेळेस 70-72 कोटीचं कर्ज एका हुकमाने माफ केलं. आम्ही काही थांबलो नाही. आज का नाही करत? आज मुख्यमंत्री सांगतात आम्ही केलं, आकडे देतात आणि चौकशी केली तर त्यातले 25% सुद्धा आकडे खरे नाहीत. कुठे 10-12% लोकांना कर्जमाफी दिली, टेलिव्हिजनवर फोटो दाखवले. काहींच्या तर तक्रारी अशा आहेत की कर्जमाफीच्या संबंधीचं पत्र दिलं, ते पत्र त्याच्या हातात ठेवलं, नवीन कर्जाचा चेक दिला पीक घेण्याच्यासाठी आणि स्टेजवरनं तो माणूस खाली उतरला तर तहसीलदारच्या ऑफिसमधल्या माणसांनी तो चेक आणि पत्र काढून घेतलं आणि त्याला सांगितलं की समारंभाच्या पुरते होतं, तुम्हाला मी नंतर देणार आहोत. कशासाठी नाटकं करायची? जसं घर हे संकट असतं त्याच्याशी हा खेळ करतात. पण या वर्गाच्या संबंधी असता नसलेल्या लोकांच्या हातामध्ये सत्ता आहे आणि त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी होत आहेत. सतत आम्ही बघतो महाराष्ट्रामध्ये, मग ते शेतकरी असो, मग तो व्यापारी असो, तो मध्यमवर्गीय असो, तो नोकरदार असो, या सगळ्या वर्गाच्यासाठी सत्तेचा वापर त्या ठिकाणी केला जात नाही. ही अवस्था आपल्याला बघायला मिळते. आज व्यापारी समाजाच्याबद्दल ठिकठिकाणी आम्हाला ऐकायला मिळतं. या शहरामध्ये व्यापारी समाजात कोणी काहीतरी वेगळी भूमिका घेतली, संग्रामला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली, तर व्यापाऱ्यांना सुद्धा धमक्या देण्याचं काम काही लोक करतात. मी व्यापारी बंधू भगिनींना जाहीरपणानं सांगू इच्छितो, तुम्हाला कोणी धमक्या दिल्या, कायदा गैर पद्धतीनं वापरायचा निर्णय घेतला तर व्यासपीठावर बसलेल्या कुठल्याही लोकांना, आमच्या सरकारांना, संग्राम असेल, आणखीन कोणी असेल, त्यांना किंवा माझ्यापर्यंत तुम्ही आम्हाला कळवा. आम्ही सगळी शक्ती तुमच्या पाठीची उभारू आणि कोणाची माय आली की तो त्या ठिकाणी दम देतोय, त्याचा काय बंदोबस्त करायचा हे आम्ही बघू. तुम्ही काही त्या संबंधीची काळजी करण्याच्या बद्दलची आवश्यकता नाही. आज ही संकट आहे, त्या संकटातून बाहेर काढण्याच्यासाठी कर्जमाफी याची आवश्यकता आहे. आम्ही लोकांनी कर्जमाफी केली, पण आणखीन एक प्रश्न आता मोठा सगळ्यांच्या समोर यायला लागला आहे आणि तो म्हणजे नव्या पिढीची बेकारी. आज या तरुणांच्यामध्ये एक प्रकारचं नैराश्य यायला लागलं आहे. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की ज्या ग्रस्तांनी आत्महत्या केली त्याच्या घरी मी गेलो होतो, त्याला त्याची 2 मुलं त्या ठिकाणी बसली होती. मुलांना विचारलं तू काय शिकला? एकाने सांगितलं मी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. काय करतोस म्हणजे? काय नाही म्हणजे अजून तर काही नोकरीचा पत्ता नाही, शेतीच करतो. म्हणजे शेती किती आहे? 4 एकर शेती आहे. कोणतं पीक घेतलं? ते म्हणजे पाऊसच पडला नाही, त्यामुळे पीक कसं घेतलं?
त्याच्या बापाने आत्महत्या केली. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा कोर्स केला. त्याला सांगितलं की निवडणूक होऊन दे आणि 8 दिवसाच्या नंतर मला बारामतीला येऊन भेट, तुला मी कुठतरी नोकरी देतो, तुला काही मी असं बसून देत नाही. संकट आलं, त्या संकटावर मात करायची हिंमत दाखवायची असती. आपण या पद्धतीनं आत्महत्याच्या रस्त्याला जायचं नसतं. तू जबाबदारी घे घराची, हे त्यामुळे मी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. माझी खात्री की त्या संबंधीची भूमिका आपण सगळ्यांनी घेतली तर या बेरोजगार मुलांच्या मनाचं नैराश्य हे आपण घालवू शकू. प्रधानमंत्री या ठिकाणी येऊन गेले. त्याचं भाषण मी ऐकत होतो टीव्हीवर. 2-3दा आलं होतं भाषण. आणि मी हल्ली भाषणं त्यांची ऐकतो वेळ काढून. जर माझ्या कामात वेळ नसेल तर मी माझ्या सहकार्यांना सांगतो त्यांच्या भाषणाची टेप करून ठेवा आणि मी बाहेरून आल्याच्या नंतर मला दाखवा. आणि आनंद असतो की देशाचा प्रधानमंत्री महाराष्ट्रात कुठेही गेला तर देशाची प्रगती किती झाली हे सांगत नाही. शेतकऱ्यासाठी काय केलं हे सांगत नाही. बेरोजगार तरुणांची बेकारी कशी घालवली हे सांगत नाही. स्त्रियांना आम्ही संरक्षण कसे देतो हे सांगत नाही. व्यापार उद्योग वाढेल कसा याबद्दल ते बोलत नाही. ते बोलतात शरद पवार, ते बोलतात राहुल गांधी आणि त्यांचं घर. ठिकठिकाणी सांगतात गांधी परिवाराने क्या किया. मी मागच्या सभेमध्ये सांगितलं देशाच्या स्वातंत्र्याच्यासाठी 9 वर्ष जवाहरलाल नेहरू तुरुंगात होते. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर देशाच्या 11 वर्षे पंतप्रधानाची जबाबदारी त्यांनी घेऊन या देशाला लोकशाहीचं राज्य दिलं. जी घटना बाबासाहेब आंबेडकरांनी दिली होती त्या घटनेने हा देश चालेल ही गोष्ट त्यांनी करून दाखवली. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नंतर इंदिरा गांधींनी सत्ता हातामध्ये घेतली. देशाच्या गरीब माणसाच्या हिताची जपणूक इंदिरा गांधींनी केली. एका महिलेच्या हातात देश दिल्याच्या नंतर काही विरोधकांनी त्यांची टिंगलटवाळी केली. हा देश चालू शकतील का नाही असे प्रश्न उपस्थित केले. पण ते देश कसं चालवतात याची अनेक उदाहरणं आली. पाकिस्तान गमती करायला लागला, या देशामध्ये निर्वासित पाठवायला लागला. त्या पाकिस्तानला इंदिरा गांधींनी सुचवलं की हे निर्वासित पाठवायचं बंद करा. पाकिस्तानने ऐकलं नाही, सैन्य पाठवलं आणि एका पाकिस्तानचे 2 तुकडे केले, बांगलादेशची निर्मिती केली. हा इतिहास एका महिलेनं इंदिरा गांधींनी या देशामध्ये करून जगासमोर दाखवलेला आहे. आणि मोदी साहेब म्हणतात की ह्यांनी काय कौतुक केलं. आणि तीच गोष्ट राजीव गांधींची. विज्ञान आधुनिकता याचा स्वीकार त्यांनी केला. आज तुम्हा लोकांच्या खिशामध्ये फोन आहे. हा फोन पूर्वी नव्हता. पूर्वी फोन करायचा म्हणजे चौकावर दिवसभर बसायला लागायचं, पैसे खर्च करायला लागायचे, वेळ जायचा. राजीव गांधींच्याकडे सत्ता आल्याच्या नंतर आधुनिक विज्ञानाचा तास धरून पुढे जायचा हा विचार त्यांच्या मनात होता. टेलिफोनच्या संबंधीचा अशा अनेक निर्णय त्यांनी घेतले. आज आम्ही बघतो रस्त्यांनी जातो, खुरपायला बसलेली बाईसुद्धा बोलत असते फोनवर. कुणाशी बोलती कुणाला माहिती, पण बोलती फोनवर. खेड्यापाड्याच्या बाया बोलायला लागल्या, चांगली गोष्ट आहे. आज त्या प्रकारचा एक महिलांच्यामध्ये आत्मविश्वास वाढला आणि हे काम राजीव गांधींनी केलं. आणि मोदी साहेब म्हणतात की यांनी काय केलं देशासाठी. मोदी साहेबांना मला नम्र विनंती करायची आहे की देशासाठी कष्ट करून देशाच्या उभारणीच्यासाठी त्याग करणारे, आणि नुसतंच त्याग नाही, नुसतेच कष्ट नाही. इंदिरा गांधींची हत्या झाली, राजीव गांधींची हत्या झाली. देशासाठी प्राण देण्याचं काम या कुटुंबियांनी केलं आणि त्या कुटुंबियाच्याबद्दलची शंका आज मोदी साहेब या ठिकाणी करत आहेत. गांधी नेहरूंच्या घराण्याच्या संबंधी बोलले, आता माझ्या बोलायला लागले, चांगली गोष्ट आहे. बिन पैशात सगळ्या टीव्हीवर माझी प्रसिद्धी येते, माझं नाव फुकट कळतं आहे सगळ्यांना, काही जाहिरात द्यावी लागत नाही. आणि ठिकठिकाणी सांगतं अच्छा आदमी है,
मगर इन लोगों के साथ क्यों बैठे? अरे तुमच्याबरोबर बसू, इन लोगों के साथ क्यों बैठे? माझ्या आयुष्याची सुरुवातच होईल सार्वजनिक जीवनाची काँग्रेसमधून झाली. कदाचित तुम्हाला माहीत नसेल, विख्यांच्या माहितीसाठी सांगतो, माझ्या आयुष्याचा फायदा वरचा मी प्रवरेला काढला होता. 9वीमध्ये शिकत होतो. महात्मा गांधी विद्यालय रयत शिक्षण संस्थेचं प्रवरानगर, तिथं मी शिकत होतो. गोव्याचा सत्याग्रह झाला आणि गोव्याच्या सत्याग्रहामध्ये पोर्तुगीजांनी गोळीबार केला आणि हिरवे गुरुजी नावाचे ग्रस्तांची हत्या झाली, मृत्यू झाला. त्यावेळेला 9वीत मी असताना आम्ही शाळा बंद पाडली आणि मोर्चा काढला त्या प्रवरेमध्ये. आणि आम्ही गेलो त्या ठिकाणी विखे पाटलांच्याकडं, पद्मश्रींच्याकडं, आणि त्यांनी सांगितलं की हे आमचं निवेदन, आम्ही शाळा बंद पाडली. पद्मश्री म्हणजे चांगली गोष्ट आहे, का पाडली? आणि म्हणजे तर गोव्याचा असा झालं. ते म्हणजे पण शाळा बंद पडून गोवा मिळेल का? आणि तो मिळत असेल तर मी कायमची शाळा बंद करतो. आम्हाला काही उत्तर देता आलं नाही. पण सांगायचं तात्पर्य हे की या सार्वजनिक जीवनाची सुरुवात माझी या या जिल्ह्यापासून झालेली आहे. आणि आज इथपर्यंत मी या ठिकाणी गेलो. 50 वर्ष महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये, देशाच्या पार्लमेंटमध्ये एक दिवससुद्धा खाला नाही. सतत निवडून येतोय, 14 वेळा निवडून आलो. हे लोकांचा पाठिंबा आणि प्रेम मिळालं, ते लोकशाहीच्या कारणाच्या बरोबर मिळालेलं आहे. आणि त्याच्या पाठीमागं गांधी नेहरूंचं तत्त्वज्ञान होतं. आणि म्हणून मोदींनाही समजायचं नाही गांधी नेहरूंचं तत्त्वज्ञान काय आहे. आणि त्यातलं वाढलेले काही गोष्टी असतील, मतभेद होतात, पक्षामध्ये सुद्धा मतभेद होतात, पण मतभेद याचा अर्थ विचार सोडले नाही, विचार तेच राहिले. आणि म्हणून मोदींनी या ठिकाणी विचारलं की शरदराव उनके साथ कैसे बैठे, क्या कर रहे? आणि हळूच सांगतात की त्यांच्या घरात बांधणं सुरू झाली. त्यांच्या घरात त्यांचा पुतण्या सगळं काम हातात घ्यायला लागला. आता यांचं काही चालत नाही, त्यांचं पक्षातही चालत नाही. आनंद झाला मला. माझ्या पुतण्याचं कर्तृत्व मोदींना सुद्धा समजलं. घर आमचं चाललं आहे. माझी आई ही शाहू फुले या विचारात वाढलेली. आम्ही 5-7 भावंड, तिने सगळ्यांना शिकवलं. आणि एकत्र कसं राहायचं याचे संस्कार आमच्यावर गेले. आम्ही वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आहोत, पण आम्ही एकत्र आहोत. तुम्ही जर दिवाळीला बारामतीला आलात तर आमच्या घरी 70-75 जणांचं खटलं असतं. सगळ्यांना त्या ठिकाणी कंपल्सरी यावं लागतं. आणि असे संबंध आम्ही लोकांनी ठेवले. आणि असं असताना मोदी म्हणतात यांच्या घरात कधी सुरू झाले, ह्यांना कसं कळलं आमच्या घरात काय होतं म्हणून. आणि मोदीला घराची चिंता कधीपासून करायला लागली. ज्याच्या घरातच कुणी नाही ते म्हणजे घरच्या गोष्टी बोलायला लागला. आमचं एवढंच सांगायला, मोदी साहेब तुम्ही प्रधानमंत्री आहात, पण हे वागणं, हे बोलणं बरं नव्हतं. हे असंच तुम्ही बोलला तर या भागातले, या राज्यातले, या देशातले लोक तुम्हाला बाजूला राहण्याशिवाय राहतात. म्हणजे माणूस होता गमतीच आहे. तिचं सांगतात ना या पद्धतीचं. आणि दिल्लीमध्ये एकदा फारलं कुठं राष्ट्रपती भवन नाही, विज्ञान भवन, तिथे एक माझा सन्मान होता. आणि त्या सत्काराला सगळे होते. सोनिया गांधी होत्या, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी होते, प्रधानमंत्री होते, उपराष्ट्रपती होते, 10 राज्याचे मुख्यमंत्री होते, हे सगळे होते. आणि तिथं मोदींनी भाषण काय केलं? शरद पवारांचं बोट धरून मी राजकारणात आलो. गमत मला भयंकर काळजी वाटायला लागली. कधी कधी माझ्याबरोबर त्यांना मी बाहेर घेऊन गेलो होतो. मला तर बाळासाहेब तुम्ही होता का? हां, आपण इस्रायलला गेलो होतो तेव्हा तुम्ही होता? बाळासाहेब होते. मला काही कामाच्यासाठी, शेतीच्या कामासाठी इस्रायलला जायचं होतं. आणि त्यावेळेला आम्ही असं ठरवलं
की मी देशाचा शेतीमंत्री होतो, एकट्याने जायच्याऐवजी 4 राज्याचे मुख्यमंत्री किंवा शेतीमंत्री यांनाही बरोबर घेऊन जाऊ. आणि म्हणून राजस्थानच्या मुख्यमंत्री काय त्यांचं नाव वसुंधरा राजे, त्यांनाही मी बरोबर घेतलं, मोदींनाही बरोबर घेतलं, खुदांनाही बरोबर घेतलं. आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना त्यावेळी वेळ नव्हता आणि त्यावेळेला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेब थोरातांचं नाव दिलं आणि आम्ही सगळेजण त्या ठिकाणी गेलो. त्या देशातली शेती पाहिली, त्या देशातला दुधाचा धंदा पाहिला, त्या देशातल्या संशोधनाची सगळ्या गोष्टी पाहिल्या. मला आनंद आहे की मोदी त्याच्यात रस घेत होते आणि परत आल्यावर त्यांनी त्यातल्या काही गोष्टी केल्या, त्याच्याबद्दल मला आनंद आहे आणि अशा गोष्टीला मी नेहमी साथ देतो. पण एका बाजूने म्हणायचं की यांचं वोट धरून मी राजकारणात आलो, प्रशासनात आलो, आणि दुसऱ्या बाजूनं या ठिकाणी येऊन फार घरातल्यापर्यंत जाऊन पोहोचायचं, अशा प्रकारची भूमिका प्रधानमंत्रीपदाला जाणाऱ्या व्यक्तीला शोभत नाही. ती त्यांनी या ठिकाणी केली, याच्याबद्दलची अस्वस्थता आम्हा लोकांच्या मनामध्ये आहे. आज निवडणूक आली, लोक ठिकठिकाणी सांगतात त्यांचे मोदीकडे बघून मतं द्या. असं गमत आहे. उद्याच्याला एखाद्या पोराला जर फुलगी द्यायची असली तर आपण असं म्हणतो का सासऱ्याकडे बघून मतं फुलगी द्या. सासऱ्याने मुलगा कसा आहे हे आपण बघतो, तो मुलगा काम करणार आहे का तो बघतो, निर्व्यसनी आहे का नाही ते आपण बघतो, तो कुटुंब वत्सल आहे का नाही हे बघतो आणि नंतर मुलीला विचारतो तुला पसंत आहे का. त्या पद्धतीने आपण जातो. पण हे काय म्हणतात सगळीकडे कुणाचंही भाषण असतं, आम्ही काय केलेलं नाही हे सांगायची काही स्थिती नाही. त्यामुळे मोदींच्याकडे बघा आणि आम्हाला मतं द्या. आणि इथं काय सांगतात मला माहिती नाही, इथं काही सांगत असेल असं वाटत नाही. सर्वांचा स्वभाव जो ऐकतो त्याहून कोणाच्या ऐकून कोणाकडे बघून मतं द्या असं म्हणणारा मोदींचा उमेदवार या ठिकाणी असेल असं मला वाटत नाही. तो नक्की म्हणत असेल माझ्याकडे बघूनच मीच असो. त्याच्या खोलामध्ये मी काही जाऊ शकत नाही, जाऊ इच्छित नाही. पण मला एवढंच सांगायचं आहे की आज निवड मोदींच्याकडून मताचा निकाल घेणं योग्य नाही. उमेदवार कसा आहे, पक्षाचं धोरण कसं आहे, काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येतात त्यांची नीती काय आणि त्यांचा अनुभव काय इतक्या वर्षाचा, या गोष्टीच्या संबंधीची जबाबदारी पाहण्याची ही तुम्हाला मला घ्यावी लागेल. आणि ती घेतली आपण तर माझी खात्री आहे की आपण आज या ठिकाणी निश्चितपणानं संग्रामला विजय केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्या पद्धतीने या निवडणुकीला आपण या ठिकाणी घ्यावं, दहशतीला बळी पडू नये. अनेक प्रकारचे आरोप टीकाटिप्पणी केली, पैशाचा प्रचंड वापर केला तर त्याच्या संबंधीची काही चिंता करू नये. आपण या लोकांना धडा शिकवला पाहिजे आणि ते धडा शिकवायचं काम उद्याच्या 23 तारखेला आपण मित्रांनी करा, ते कराल अशाच प्रकारची अपेक्षा करा. आणि ज्यावेळी लोकसभेचं अधिवेशन सुरू होईल त्यावेळी माझ्याबरोबर महाराष्ट्रातनं जे जे तरुण तुम्ही निवडून देणारे पार्लमेंटमध्ये प्रवेश करतील त्याच्यामध्ये संग्राम भैया हाही माझ्याबरोबर असेल, ही स्थिती तुम्ही निर्माण करा ही विनंती करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो.